जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. एम.कॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट 2025 पॅटर्न ॲज पर एन-ई-पी 2020 पॅटर्न मधील ज्या विद्यार्थ्यांनी ॲडव्हान्स मार्केटिंग या स्पेशलायझेशनचा ग्रुप निवडलेला आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी इव्हेंट मॅनेजमेंट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर स्टडी पर्पज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा. तर इव्हेंट मॅनेजमेंट या विषयासाठी तुम्हाला 2 क्रेडिट आहे. एकूण या विषयासाठी 50 मार्क आहे. त्यापैकी इंटरनलला 20 मार्क आणि युनिव्हर्सिटीच्या पेपरसाठी 30 मार्क असणार आहे. युनिव्हर्सिटीच्या पेपरसाठी तुम्हाला 2 तासाचा टाइम अवधी देण्यात आलेला आहे. पासिंगसाठी तुम्हाला किमान 20 मार्कांची आवश्यकता आहे 50 पैकी. त्यामध्ये इंटरनलला 20 पैकी किमान 8 मार्क पडले पाहिजे. तर युनिव्हर्सिटी एक्झामला 30 पैकी 12 मार्क पडले पाहिजे. तर या विषयाची क्वेश्चन पेपर मराठी आणि इंग्रजी माध्यमातून होणार आहे. ओके. तर या ठिकाणी क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट तुम्हाला दाखवलेला आहे. परीक्षेत एकूण तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ या 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला फिल इन द ब्लँक 6 मार्काला विचारले जातील. क्वेश्चन नंबर सेकंड तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टाइप क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर 12 मार्काला विचारला जाईल. क्वेश्चन नंबर थर्ड चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड क्वेश्चन 12 मार्काला विचारला जाईल. तर क्वेश्चन नंबर 4 शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारले जातील. 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायच्या, त्यासाठी 12 मार्क असणार आहे. असे मिळून टोटल या ठिकाणी 30 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कडे आपण वळणार आहोत. क्वेश्चन नंबर सेकंड अँड थर्ड जो चॅप्टर नंबर 1 आणि 2 वर 12 मार्कासाठीचा ब्रॉड क्वेश्चन विचारला जाईल. त्यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातील? तर पहिला प्रश्न आहे डिफाईन द टर्म ऑफ मॅनेजमेंट इव्हेंट मॅनेजमेंट, एक्सप्लेन इट्स टाइप्स ऑफ इव्हेंट. ओके. कार्यक्रम व्यवस्थापनाची व्याख्या सांगून कार्यक्रमांचे प्रकार स्पष्ट करा. पुढे आहे एक्सप्लेन द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कॉर्पोरेट इव्हेंट ऑर्गनायझर. कॉर्पोरेट कार्यक्रम संस्थेची जबाबदारी स्पष्ट करा. पुढे आहे कार्यक्रम डिफाईन इव्हेंट मॅनेजमेंट, एक्सप्लेन द नेचर अँड स्कोप ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट. हा महत्वाचा प्रश्न आहे. इव्हेंट मॅनेजमेंटचे नेचर, स्कोप, कॅरेक्टरिस्टिक्स, टाइप्स हे सगळे प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक करून ठेवा. कार्यक्रम व्यवस्थापनाची व्याख्या सांगून त्याचे स्वरूप आणि व्याप्ती लिहा. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज इव्हेंट मॅनेजमेंट अँड एक्सप्लेन द इमर्जिंग ट्रेंड्स इन इव्हेंट मॅनेजमेंट इंडस्ट्री. कार्यक्रम व्यवस्थापन म्हणजे काय आणि कार्यक्रम व्यवस्थापन उद्योगातील उदयोन्मुख प्रवाह सांगा. म्हणजे लेटेस्ट ट्रेंड जे काही आहे ते तुम्ही या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे. पुढे आहे व्हॉट इज कॉर्पोरेट इव्हेंट, एक्सप्लेन द फॅसिलिटी प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग ऑफ कॉर्पोरेट इव्हेंट. कॉर्पोरेट कार्यक्रम म्हणजे काय? कॉर्पोरेट कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन करण्याच्या सुविधा स्पष्ट करा. किंवा हाच प्रश्न कसा विचारला जाईल? एक्सप्लेन द फॅसिलिटी अँड प्लॅनिंग ऑफ इव्हेंट ऑर्गनायझेशन. कदाचित तुम्हाला नुसतं फॅसिलिटी अँड प्लॅनिंग ऑफ इव्हेंट ऑर्गनायझेशन असा पण शॉर्ट नोट्स विचारली जाईल. म्हणजे कार्यक्रम संस्थेचे नियोजन आणि संस्थेमार्फत पुरवल्या जाणाऱ्या सुविधा स्पष्ट करा. असा हा ब्रॉड क्वेश्चन ॲज वेल एज शॉर्ट नोट्सचा प्रश्न आहे. इथे तुम्हाला शॉर्ट नोट्स कोणकोणत्या विचारल्या जाऊ शकतात? तर पहिले आहे टूल्स फॉर इव्हेंट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट. कार्यक्रम नियोजन आणि व्यवस्थापनाची साधने. पुढे आहे कॉर्पोरेट इव्हेंट रिपोर्टिंग. अत्यंत महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे. कॉर्पोरेट कार्यक्रम अहवाल. पुढे आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट फॉर इव्हेंट्स. कार्यक्रमासाठी मानवी संसाधन व्यवस्थापन. पुढे आहे कॉर्पोरेट हॉस्पिटॅलिटी. महत्वाचा आहे कॉर्पोरेट आदरातिथ्य. पुढे आहे इव्हेंट सर्व्हिसर. कार्यक्रम सेवा. पुढे आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए सक्सेसफुल इव्हेंट मॅनेजमेंट. यशस्वी कार्यक्रम व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये. बघा शॉर्ट नोट्स ब्रॉड क्वेश्चनला पण प्रश्न आहे. पुढे आहे कॉर्पोरेट इव्हेंट पॅकेज. कॉर्पोरेट कार्यक्रम पॅकेज. पुढे आहे प्रिपेरिंग फॉर ब्ल्यूप्रिंट ऑफ इव्हेंट. कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे. पुढे आहे सेलिब्रिटी इव्हेंट्स. त्याला मराठीत म्हणतात सेलिब्रिटी कार्यक्रम. पुढे आहे रिझर्विंग इव्हेंट हॉल. कार्यक्रमाचे हॉल आरक्षित करणे. पुढे आहे इव्हेंट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट. कार्यक्रम नियोजन आणि व्यवस्थापन करणे. पुढे आहे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर अँड इव्हेंट मॅनेजमेंट. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे कार्यक्रम व्यवस्थापन संस्थेची संरचना. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इव्हेंट मॅनेजमेंट
या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर स्टडी पर्पज आपण बघितलेले आहे. बाकीच्या देखील विषयांचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला बघायला भेटतील. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. कृपया आपण परीक्षेच्या अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.